नाना पटोले आणि संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेले आहेत। राजकीय विचार वेगळे असले तरी मनभेद नसावेत असं म्हणत हस्तांदोलन करत या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं वागावं यावर नाना पटोले आणि संजय शिरसाट यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी संवाद साधला। पाहूया। आपल्या सोबत नाना पटोले आणि संजय शिरसाट आहेत, ते काय सांगतात आपण ऐकून घेऊया। नाना, तुम्ही महाराष्ट्र संस्कृतीबद्दल सांगत होता, काय सांगत होता? माझ्या मुलीचं लग्न होतं 5 तारखेला, ते येऊ शकले नाहीत, ती आमची चर्चा झालेली आहे। हे बंधुभाव आमचा आहे, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे। नेहमी सातत्याने प्रत्येक पक्षाचे नेते सांगत असतात की मतभेद असावेत पण मनभेद नसावे, त्याचं उदाहरण म्हणता येईल का? आहेच नाही, हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राचं कल्चर सगळ्या देशातल्या व्यवस्थेने घ्यावं। इवन दिल्लीपासून तर अनेक राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये अशी कुरकोडी नाही होत की हा माझा विरोधक आहे की त्याला गोळीनं उडवा, हे अशी कुरकोडी होत नाही। सुरुवात नाही आहे, ऑलरेडी आमच्यामध्ये कटुता नसते। तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं व्यासपीठ या ठिकाणी मिळतं, त्याच्यानंतर तुम्ही मित्रच आहात। तुम्ही राजकारणामध्ये शत्रू म्हणून वावरले ना तर तुम्हाला कधीही माणसं जोडता येणार नाही। तुम्ही निवडणूक लढवताना वैयक्तिक द्वेष करू नका। निवडून येण्याची जर तुमची पात्रता असेल तर जनता तुम्हाला मतदान निश्चित करेल। बरोबर आहे, संजय म्हणतो त्याच बरोबर की तुम्हाला वैचारिक कोणत्या पक्षाबरोबर राहायचं तो तुमचा अधिकार आहे, पण व्यक्तिगत टीका न करता आणि व्यक्तिगत कोणाच्या जीवनात न जाता या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यामुळे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता या नेत्यांकडून काही सल्ले घ्यावेत किंवा याचा पाठ घ्यावा असे म्हणता येईल। कॅमेरामॅन राजेश बन्यारसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।